बांगडा फ्राय करायला बऱ्याच जणांना जमत नाही म्हणण्यापेक्षा जे माशाला कोटिंगवरती केलेलं असतं ते फ्राय करताना सर्व निघून जातं, पडतं. ते कोटिंग पडू नये आणि जो मसाला आणि कोटिंग केलेला आहे ते तसंच राहावं, त्याच्यासाठी काय करावे याची की मी एक थोडीशी डिफरंट स्टाईल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जास्ती काही अवघड नाही आहे, एकदम सोपी आहे, इझी आहे, तुम्हीही करू शकाल. कारण आपण ज्यावेळी अखंड बांगडा कट न करता तो फ्राय करायचा असतो, त्याला पूर्ण बांगड्याला कोटिंग करायचं असतं, त्यावेळी फार प्रॉब्लेम येतात, त्याचं कोटिंग निघून पडतं. पण मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही केलात तर जशाच्या तसं कुरकुरीत असा हा मासा फ्राय केला जातो. आणि सर्वात जास्त टेस्टी असा हा बांगडा मासा आहे. सगळ्या माशांमध्ये एकदम छान असा आपण फ्राय केलात तर आपल्याला छान असा टेस्टी हा बांगडा खायला मिळतो. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे संडे, त्यामुळे आमच्या घरी बांगडे आणलेले आहेत आणि आज मी बनवणार आहे बांगडा फ्राय आणि फिश करी. फिश करीचा व्हिडिओ ह्याच्या आधी पण मी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. आणि आता हे स्वच्छ धुतलेले बांगडे आहेत, पूर्ण याच्यातली पोटातली घाण काढलेली आहे आणि याच्यावरती एक लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे एक छान असं आंबटपणा येतो आणि मासा हा घट्ट राहतो, त्याच्यासाठी लिंबू हा पिळायचा आहे. आणि याच्यावरती थोडंसं साधारण चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहे. आधी आपल्याला हे मासे मुरवत ठेवायचे आहेत आणि त्याच्यासाठी हा जो मसाला आहे सर्व तो घालणे गरजेचं आहे, जेणेकरून टेस्टी हा मासा होतो. आणि आता इथं मी 3 चमचे होईल एवढी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे 2 चमचे आणि ही हळद घातलेली आहे. धने पावडर 1 चमचा, पाव चमचा जिरे पावडर हे सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. गरम मसाला आपल्याला पाहिजे असेल तर एक अर्धा चमचा घालायचा आहे. आणि हे सर्व माशाला आता हा मसाला पूर्णपणे कोटिंग करून घ्यायचा आहे. याला मुरवत ठेवायचं आहे. 1 ते 1.5 तास आपल्याला मॅरिनेशनसाठी हा फिश ठेवायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये छान असा मसाला हा मुरतो आणि हा टेस्टी असं मासा बनतो. याच्यासाठी मॅरिनेशनसाठी मी 1 ते 1.5 तास ठेवणार आहे. तो मी फ्रीजला ठेवायचा आहे हा मासा. मॅरिनेशन नंतर हा मासा थोडा घट्ट होऊन येतो, त्याच्यासाठी मी 1 ते 1.5 तास असा ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला रवा कोटिंगसाठी मी घेतलेला आहे. इथं मी तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर हे यूज केलेलं नाही आहे बिलकुल पण. आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा साधारण, कारण रव्यामध्ये थोडंसं लाल तिखट मिक्स केल्यामुळे कोटिंगला छान असा रेडिश असा कलर येतो छान, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता हा मॅरिनेशनचं झाल्यानंतर हा मासा असा डिप करून घ्यायचा आहे रव्यामध्ये, त्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. दोन्हीकडे चांगलं व्यवस्थित त्याला रवा लागू झाला पाहिजे, एकदम असं छान कोटिंग करायचं आहे. सर्व बाजूंनी आता मी व्यवस्थित असं रव्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे. आणि बाकीचे इतर पीस हे मी असेच कोट करून घेणार आहे. मी इथे तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर यूज केलेलं नाही आहे, कारण बऱ्याच वेळा ते पीठ घेतल्यानंतर ते लगेचच कोटिंग निघतं, त्यामुळे मी तव्याला चिटकतं, त्यामुळे मी फक्त इथं रव्याचाच वापर केलेला आहे. आणि साधारण थोडंसं 1-2 पळी होईल एवढंच तेल मी तव्यामध्ये घातलेलं आहे. कमी तेलामध्ये एकदम छान असा कुरकुरीत हा बांगडा फ्राय तयार होतो. आपल्याला डीप फ्राय सुद्धा करावं लागत नाही, हा तव्यामध्येच थोडंसं तेल सोडून असा हा फ्राय करायचा आहे, शॅलो फ्राय करायचा आहे हा बांगडा. आणि पाहू शकता 4-5 मिनटं एक साईड भाजली, लो फ्लेमवरतीच आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे हा बांगडा. आणि खूप छान असा क्रिस्पी असं झालेला आहे. तुम्ही पण असं ट्राय करा शॅलो फ्राय करण्याचा. 5 मिनटंच लो फ्लेमवरती एक साईड भाजल्यानंतर आपल्याला दुसरी साईडसुद्धा अशी 4-5 मिनटं भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. आणि थोडंसं गरजेनुसार तेल सोडायचं आहे. आपला कमी तेलामध्ये छान असं क्रिस्पी कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय तयार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला लो फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचं आहे फिश फ्राय, जेणेकरून पटकन असा करपू नये, असा क्रिस्पी कुरकुरीत असा सोनेरी रंगावरती आपला हा फिश
चांगला फ्राय होतो, बांगडा फ्राय होतो छान, आणि कुठेही असा करपत नाही. एकदम कुरकुरीत असा हा फिश फ्राय कमी तेलामध्ये डीप फ्राय न करता सुद्धा छान असा क्रिस्पी बांगडा आणि टेस्टी असा बनतो. आणि हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब